नमस्कार बंधू आणि भगिनींनो, एक थोडा वेळ वाट बघूया आपण. काही लोक लाईव्ह जोडले जात आहेत. तर एक थोड्या वेळाने आपण एक 8:05 संभाषण चालू करूया. ऑडिओचा काही प्रॉब्लेम असेल कारण का ब्लूटूथ लावलेला आहे, कनेक्टिव्हिटीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, आवाज येत नसेल तर कृपया कमेंटमध्ये सांगावे. लोक इथं आहेत, येत आहेत काही ऑफिसेस वर्क फ्रॉम वगैरे चालू आहे. आपण सुरू करूया. सर्वप्रथम येलकोट जय मल्हार. आज आपण हा लाईव्ह सेशन घेत आहोत कारण सध्या जो प्रकरण चालू आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण मोहीम, ही मोहीम प्रत्येक आगळीकोळ्यांनी प्रत्येक भूमिपुत्रांनी घेतलेलीच आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा काही गोष्टींवरती पत्रव्यवहार करतो आहे. सन्माननीय निलेश पाटील, आगळीकोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांनी एक चांगला आराखडा रचलेला आहे. त्या आराखड्याच्या हिशोबाने काही गोष्टी पुढे सरकणार आहेत. परत सन्माननीय दशरथदादा पाटील, सन्माननीय संतोष केणी दादा, परत नंतर जे डी तांडेल साहेब, दीपक म्हात्रे साहेब, या प्रत्येकाने आपापल्या तरीवरती सर्वपक्षांची एक समिती स्थापन केलेली आहे. समिती स्थापन केलेली असताना समिती स्थापन करून समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून सर्वजण आपापल्या परीने नवी मुंबईच्या विमानतळाला दिवंगत दिवा पाटील साहेब यांचं नाव लागलं पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे. तर आपण एक काम करूया की दिवा पाटील हे कोण होते, दिवा पाटील हे लोकनेते कसे जातात. त्याच्या बाबतीत बरेचशा आता सोशल मीडियावरती बरेचसे जनजागृतीचे मेसेजेस वगैरे येत आहेत आणि त्या माध्यमातून ती जनजागृती तरी पण आपण एक थोडक्यात प्रकाश टाकतो. दिवा पाटील हे एक सर्वसामान्य कुटुंबातले होते आणि त्यांनी त्यांची राजकीय सुरुवात शेतकरी कामगार पक्षापासून सुरुवात केली होती. ते पहिला तिकडचे जासईच्या इकडचे नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्षाच्या नंतर ते 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार म्हणजे मेंबर ऑफ पार्लिमेंट आणि देशाच्या सभागृहामध्ये ते आपले विषय मांडत होते आणि पूर्ण देशामध्ये त्यांनी क्रांतिकारक असे विधेयक मंजूर करून आणलेले. आज सन्माननीय दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून आजही तिकडे जासईला मीटिंग झालेली आहे अध्यक्ष नेतेखाली. तिथे अनेक आपल्या आगरी समाजातले नेते मंडळी, अनेक आपल्या आगरी समाजातली युवक मंडळी वगैरे तिकडे उपस्थित होते. प्रत्येकजण आपापलं तिकडे मनोगत व्यक्त करत होतं. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच सध्या उमेद आहे की दिवंगत दीपा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे. तर त्यासाठी आज जे प्रकरण तिथे आलेलं आहे, आमचं बाळासाहेबांच्या बाबतीत प्रेम आहे, होतं आणि असणार आहे. बाळासाहेबांचं नाव यावं, पण तुम्ही समृद्धी महामार्गाला जो बाळासाहेबांचं नाव दिलेलं आहे
तर तिथे कोणी काय विरोध केला नाही केला. तर आज तुम्ही नवी मुंबई विमानतळ याला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव यावं याच्यासाठी सुरुवात 2016पासून झालेली. आजचं 2020-2021मध्ये तुम्ही नव्याने ठराव मंजूर करून घेता. मुळात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक मंत्री, प्रत्येक नगरसेवक किंवा कोणीही लोकप्रतिनिधी असतील हे तिकडच्या स्थानिकांना का डावलतात याच्यावरती कधी कोण विचार करत आहे का? आणि दिवंगत दिबा पाटील साहेबांनी काय काय विधेयक पास करून घेतलेले त्याची मी थोडक्यात तुम्हाला एक समरी तर देणारच आहे. पण तत्पूर्वी मी सांगतोय की तुम्ही समृद्धी महामार्गाला एक त्यांचं सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इकडे नाशिकमध्ये शस्त्र संग्रहालय आहे, तिकडेही बाळासाहेब ठाकरेंचंच नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापौर बंगला जिथे बाळासाहेबांचं चित्रसंग्रहालय आणि ग्रंथसंग्रहालय आणि तिथे त्यांचं स्मारक होणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. बाळासाहेबांचं काम हे संपूर्ण महाराष्ट्रभर होतं, त्याच्या बाबतीत आम्ही कोणीही कुठलीही गोष्ट नाकारत नाही. पण दिबा पाटील हे लोकनेते होते, हे भूमिपुत्र होते आणि मुळात शिवसेना ही स्थापन झालेली होती. शिवसेना स्थापन होताना शिवसेनेने प्रथम मुद्दा काय होता? मराठी माणूस आणि स्थानिक भूमिपुत्र हा शिवसेनेचा मूलभूत पाया होता. मग आज भूमिपुत्रांच्यासाठी शिवसेना किती तत्पर आहे याच्यावरती कोण विचार करत आहे का? खुद्द शिवसेना करत आहे का? बाळासाहेबांचं धोरण होतं जेव्हा पक्ष स्थापन केलं, पक्षाच्या निवडणुकी ठरवली, 80% समाजकारण असणार आहे आणि 20% राजकारण असणार आहे. आजच्या तारखेला 2% पण समाजकारण दिसत नाही, इथे 100% फक्त राजकारणच दिसतं कुठे ना कुठे. आज फक्त तुमचं राजकारण आणि तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही काय काय केले, मूळ तुमचं शिवसेनेचं जे धोरण होतं ते धोरणच तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज दुसरी गोष्ट म्हणजे दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं आम्ही का बोलतो? कारण का तिकडचे ते भूमिपुत्र होते, ते 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार झालेले आहेत, विरोधी पक्ष नेता होते, त्यांची ख्याती मोठी आहे. जो त्यांनी शेतकऱ्यांसाठी 12.5%चा कायदा अंमलात आणलेला होता त्याच्यासाठी पण त्यांनी खूप मोठा संघर्ष केला. त्याच्यासाठी काय तो लगेच कायदा नव्हता झालेला, त्यांनी नाही बोलता कित्येक वर्ष त्याच्यावरती संघर्ष केला, त्यांचं नेतृत्व केल्याच्या नंतर त्याच्यावरती त्यावेळेचे मुख्यमंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनी एक शिष्टमंडळाबरोबर बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये दिबा पाटलांच्या समवेत काही कायदेतज्ञ लोक होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही एक पॅकेज बनवून द्या मला, की तुम्हाला काय हवं आणि कुठच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये हे करता येईल. तेव्हा कुठले ते लँड ॲक्विजिशनच्या कायद्याचे सेक्शन 34 त्याचे काही सबसेक्शनसुद्धा आहेत, ते संपूर्ण त्याचे डिटेल्स तुम्हाला नंतर कमेंट बॉक्समध्ये वगैरे डिस्क्रिप्शन्समध्ये देण्याचा प्रयत्न असेल. तर त्या पद्धतीने त्यांनी तेव्हा तो कायदा आणला की जी 74पासून ज्या जमिनी भूसंपादित केलेल्या आहेत त्या भूसंपादित जमिनींचा मोबदला म्हणून तिकडनं 12.5%ची विकासच जमीन ही तिकडच्या शेतकऱ्यांना देण्यात यावी. तर त्या शेतकऱ्यांना विकसित जमीन हा 12.5%चा हा फक्त काय आगरी, कोळी, कुणबी, कराडी आणि माळी तेळी समाजासाठी दिबा पाटलांनी कायदा अंमलात आणलेला नव्हता. बघायला गेलं तर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग जो आहे त्याच्या जमिनी भूसंपादित सरकार कुठल्या प्रकल्पासाठी करत आहे तर तो संपूर्ण देशासाठी असेल. तर मी संपूर्ण देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तिकडच्या भूमिपुत्राला आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा या मागणीला आम्हाला समर्थन द्या. कारण आज जर का भूमिपुत्र आज मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये इकडे डावळला जातोय तर उद्या देशामध्ये ही डावळण्याची वाटे नदीचा प्रवाह हे लोक स्वतःच्या स्वार्थाच्या हिशोबाने कसा वळवतील हे सांगता येत नाही आहे. म्हणून मी फक्त आगरी कोळी भूमिपुत्र बोलत नाही आहे, तर मी संपूर्ण आदिवासी भूमिपुत्र, मुस्लिम भूमिपुत्र या प्रत्येक राज्यातील, देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा कायदा आणला होता 12.5%चा. तर तो कायदा फक्त महाराष्ट्र किंवा फक्त महाराष्ट्रातल्या 7ही सागरी जिल्ह्यातल्या आगरी कोळी लोकांसाठी नव्हता, तर हा संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी होता. तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे हा कायदा अंमलात आणला, मग कोणासाठी आणला? तर शेतकऱ्यांसाठी आणला. तर प्रत्येक शेतकऱ्याने याच्यामध्ये विचार, मग तो शेतकरी आगरी समाजातला असून दे, कोळी समाजातला असून दे, माळी, भंडारी, कुणबी, तेली, मराठा, त्याच्यानंतर मुस्लिम भूमिपुत्र असून दे, आदिवासी असून दे, कोणी असून दे. नारायण नागू पाटलांनी सुद्धा त्यावेळेला संघर्ष केला. कुळ कायदा चे जनक ते, त्यांनी जवळजवळ अथक परिश्रम पाळापाचोळा खाऊन, कंदमुळं खाऊन त्यांनी तो आंदोलन केले. त्याच्यावरती तो कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर असा कुळ कायद्याचा कायदा अंमलात आला.
हे कोणी आणलं हे असे थोर पुरुष होऊन गेले. तर तो काय तिकडच्या एका विशिष्ट जमातीसाठी वगैरे नव्हता, तर तो संपूर्ण देशातील आणि संपूर्ण शेतकरी साम्राज्यासाठी होता. तर हे आपल्याला जपायचं असेल तर कुठेतरी आता आमचा अट्टाहासच बोलणार आणि आम्ही तो नाव मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण कान प्रयत्न करणार. त्याच्यासाठी जे काय आंदोलनं होतील, निदर्शनं होतील, जे काय धरणे होतील, जे काय मोर्चे होतील, ऑन फील्ड जे काही संघर्ष करायला लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही अग्रसेन असणार आहोत. मुळात आता याच्यामध्ये आम्हाला कशी साथ भेटते महाराष्ट्रामधनं आणि संपूर्ण देशामधनं ते फक्त बघायचं. कारण का शेतकरी या संपूर्ण देशामध्ये, पंजाबमध्ये सुद्धा शेतकरी आहे, त्याच्यासाठी सुद्धा कायदा लागू आहे. तोच केरळमध्ये सुद्धा आहे. हा फक्त कायदा काय महाराष्ट्रामध्ये नाही आहे. तर हा अट्टहास का, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो की विमानतळे कुठे होते, नवी मुंबईला पनवेल या भागामध्ये होते, उरण पनवेल या भागामध्ये. उरण पनवेलमध्ये जासई गावाचे इकडचे हे स्थानिक सुपुत्र आणि भूमिपुत्र म्हणजे दिवंगत दिबा पाटील साहेब जे तिकडचे आहेत, त्यांचं तिकडचं कार्य आहे आणि ते एअरपोर्ट तिकडे होते. तर ते एअरपोर्ट तिकडे होते, तर एअरपोर्टला तिकडच्या नेत्याचं नाव असलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं, संपूर्ण महाराष्ट्र खुलला आहे. तुम्ही समृद्धी महामार्गाचं मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, समृद्धी महामार्गाला त्यांनी नाव द्यावं, आम्ही काही त्याच्याबद्दल विरोध नाही करत. तुम्ही बाळासाहेबांचं एक भव्य दिव्य स्मारक बांधतात आहे, आम्ही विरोध करत नाही आहे. तुम्ही मच्छीमारांचा विचार न करता समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही स्मारक बांधताय, त्याच्यावरती पण तुम्ही कुठलाही विचार नाही केला की मच्छीमारांवरती काय येणार आहे, काय गदा येते. या गोष्टीचा कुठचा विचार नाही, फक्त विकास दाखवतात, पण नक्की तो विकास होतोय की नाही होत आहे हा विचार कोणी करत नाही आहे. मुळात जर का तुम्हाला ॲक्च्युली जर का विकास करायचा असेल तर प्रत्येकाला बरोबर घेऊन चला. आता जर का ही एअरपोर्टच्या नावाची मागणी ही जर का 2016पासून सन्माननीय कपिल पाटील साहेब यांनी खासदार म्हणून सभागृहात मांडलेली होती, देशाच्या सभागृहामध्ये त्यांनी ती मागणी मांडलेली होती, त्या मागणीला केराची टोपली देतात इकडचा कोणता तरी आमदार. काय त्याला काय अर्थ आहे? त्या मागणीला काहीतरी अर्थ आहे. त्यावेळेस तर तुमची युती होती, एकत्र तुमचं सरकार होतं केंद्रामध्ये राज्यामध्ये. आज तुमचं सरकार तुटलं आहे, तुमचा घटस्फोट झालेला आहे, तर आज तुम्ही लगेच तुमच्यामध्ये मतभेद झालेले आहेत, आज तुम्ही घेतलेलं आहे. मग त्या मागणीचं काय झालं? त्या मागणीला पण काहीतरी सन्मान द्या. 2016मध्ये त्यांनी केलं, 2018मध्ये असं कमीत कमी 40-50 संघटनांनी रिक्वेजिशन लेटर्स दिलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांना. परत नंतर नामकरण समिती स्थापन केलेली आहे, लोकनेते दिबा पाटील विमानतळाला नाव देण्याची अशी कृती समिती स्थापन केलेली आहे. त्या कृती समितीला त्यांनी निवेदनं दिले, त्या निवेदनांच्या कॉपी आहेत आमच्याकडे. ज्येष्ठ मागणी असताना तुम्ही ज्येष्ठ मागणी डावळून नवीन मागणी कशी काय करू शकता? सुधारित मागणी होऊ शकते, पण नव्याने मागणी करताना डायरेक्ट परस्पर तुम्ही हे करून मोकळे होता, ठराव पास करून मोकळे होता. ठरावांमध्ये तुम्ही सूचना हरकती नावाचे काहीतरी प्रोटोकॉल्स वगैरे असतात की नाही? आज मंत्री आहात तुम्ही राज्याचे, सूचना हरकती साध्या एक रस्ता जरी करायचा झाला महानगरपालिकेमध्ये 10 फुटावरनं जर का 9 मीटरचा रस्ता, तर त्याच्यावरती सूचना हरकतीची एक प्रोटोकॉल असते. तर हे अशा गोष्टींसाठी सूचना हरकती नाही. अरे ज्या भूमिपुत्रांनी तुम्हाला जागा दिल्या, जमिनी दिल्या, समुद्र दिला, खाड्या दिल्या, त्या भूमिपुत्रांना आज तुम्ही डावलताय. त्या भूमिपुत्रांना तुम्ही डावलताय. ज्या भूमिपुत्रांच्या जीवावरती मुंबईमध्ये विकास झाला, त्या भूमिपुत्रांना तुम्ही देशोधडीला लावताय. कुठेतरी तुम्हाला काय न्यूसेन्स वगैरे आहेत की नाही? आज प्रत्यक्ष बघायला गेले तर तुमच्या काय महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाण्यामध्ये जमिनी कोणी दिल्या आहेत? कोणी दिल्या जमिनी? इकडच्या स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांनीच दिलेल्या आहेत ना, इकडच्या स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांनीच दिलेल्या आहेत ना, इकडच्या स्थानिक मुस्लिम भूमिपुत्रांनीच दिलेल्या आहेत. त्यांच्या जमिनी दिल्या ना, त्यांच्या जमिनींच्या जीवावरती तुम्ही केलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला जेव्हा जमिनी भेटत नाही, तुम्ही तुमच्या लेवलवरती बिल्डरांची साथ घेऊन तुम्ही त्याच्यावरती आरक्षण वगैरे टाकता. आज कुठला तुम्ही विचार करताय का? सूचना हरकती काय? तिकडच्या भूमिपुत्रांना विचारात घ्या. तुमच्या शिवसेनेमध्ये असंख्य भूमिपुत्र आहेत, त्या भूमिपुत्रांच्या जीवावरती तुम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवून तिथे तुम्ही सत्ता स्थापन करता, तुमचं महापौर पद. सिमिलरली तुम्ही ठाण्यामध्ये तेच करता, सिमिलरली तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये तेच करता, नवी मुंबईमध्ये पण तेच होतं, मीराबाईंदरमध्ये पण तेच होतं. अरे ज्या आगरी कोळ्यांच्या लोकांच्या जीवावरती तुम्ही तुमची सत्ता स्थापन करताय, त्या आगरी कोळ्यांच्या नेत्याला तुम्ही का डावलताय? आणि तो फक्त आगरी कोळ्यांचा नेता नाही आहे, तो प्रत्येक शेतकऱ्याचा नेता आहे. त्याने कधी जातपात पंत बघितलं नव्हतं. दिबा पाटील दिनकर, बा पाटील, दिनकर म्हणजे काय? उगवता सूर्य, बा म्हणजे बाप.
उगवता सूर्य आहे आणि त्या सूर्याला आम्ही तेवढाच ठेवणार, त्याच्या किरण हा बदलणार. आज प्रत्येक जण या नावासाठी आग्रह करतोय, तुम्ही लॉकडाऊन सारख्या याच्या पदराचा आड घेताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही नामकरण डायरेक्ट प्रस्ताव मान्य करून मोकळे होता. लॉकडाऊन ओपन करा, लॉकडाऊन तुम्हाला दिसतील की फक्त आगरी कोळ्यांमधले नेते सोडून द्या, तुम्हाला युवकच रस्त्यावरती किती उतरला दिसेल. मराठा समाजाला तुम्ही एवढं डावळून घेतलं. त्यावेळेला BJPची सत्ता होती, त्या मोर्चे काढले, सगळं काढलं. आज मराठा समाजावरती आज जो अन्याय होतोय त्याच्यावरती जो आरक्षणाचा चाललाय, मुळात आरक्षण देण्यासाठी भारतीय संविधानामध्ये किती फेरबदल करावे लागणार आहेत हे काय त्या बड्या नेत्यांना माहिती नव्हतं का? त्या माजी मुख्यमंत्री, परत आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री, त्यावेळेचे पंतप्रधान, या लोकांना माहिती नव्हतं का संविधानामध्ये किती फेरबदल करावे लागणार आहे? तुम्ही त्यावेळेला त्यांना मोर्चे काढले, त्यांना कुठेतरी काहीतरी एक गाजर देता, हे देता, सुप्रीम कोर्टामध्ये. तर सुप्रीम कोर्टामध्ये तर जर का जातं आणि ते सुप्रीम कोर्टाचा निकाल पण लॉकडाऊनमध्येच लागतो. म्हणजे लोकांनी रस्त्यावरती उतरू नये. आम्ही हा लॉकडाऊन वाढवतोय, नक्की हा कोरोना आहे की बाजार आहे हे याच्यावर तुम्ही विचार करा. हे सगळे विधायक जे आहेत ते तुम्ही या कोविडच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये का हे करताय? करा ना, तुम्ही प्रत्येक गोष्ट करा. आज तुम्हाला समृद्धी महामार्ग पुन्हा तुम्ही त्याला नाव दिलेलं आहे, दिवा पाटील साहेबांच्या संदर्भात तुम्ही देत आहे. आज प्रत्यक्षात नाही बोलता पण ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 नगरसेवकांपैकी 40% नगरसेवक आहे आगरी कोळी. त्यांच्यापैकी फक्त 1-2 माझ्या संपर्कात असलेले काही नगरसेवकांची भूमिका सोडली तर बाकी या विषयावरती कोणी बोलत नाही. का? साहेब नाराज होत म्हणून? आता तुमच्या घरातला नवसाचा गणपती आहे, कुलदैवत आहे, कोण आहे तुमचा? पूर्वज आहे, साहेबच ना. त्याला साहेब तुम्हीच बनवलाय ना, मग त्याला साहेबावरनं कार्यकर्ता बनवायची धमक पण तुमच्यामध्ये. तुम्ही निवडून येता तुमच्या जीवावरती, तुमच्या पैशावरती, तुमच्या ओळखीवरती. अरे स्वतःचा स्वाभिमान जर का जपायचा असेल तर इथे पक्ष विसरून जर का तुम्ही काम कराल तर राहाल, नाही तर उद्या तुमचाच साहेब तुमच्या बुडाखालची खुर्ची काढून कुठच्या तरी दुसऱ्याला देईल, हे तुम्हाला समजणारही नाही. कारण का इथे जर का स्वार्थाचं राजकारण आजच्या इथे परमार्थ कोणीच करत नाही. इथे स्वार्थ फक्त आहे, परमार्थ दाखवून स्वार्थ साधला जातो. विषय आमचा एकच आहे, नवी मुंबई विमानतळाला हे नाव जे येणार ते लोकनेते दिवा पाटील साहेब यांचंच नाव येणार. संपूर्ण महाराष्ट्र आहे, बाळासाहेबांच्या बाबतीत आस्था होती, प्रेम होतं, आहे, राहील आणि आम्ही मेल्यानंतर सुद्धा तो त्यांच्या बाबतीतला जो आदर आहे तो 100% राहणार आहे. पण बाळासाहेबांचं कार्य जर का संपूर्ण महाराष्ट्रात आहे तर संपूर्ण महाराष्ट्र खुल्ला आहे. ज्या नेत्यांनी जिथे काम केलेलं आहे त्या नेत्यांना तिकडे स्थान देण्यात यावे, तिकडे स्थान देण्यात यावे. लोकनेते दिवा पाटील साहेबांचं कार्य ठाणा, मुंबई आणि ते तिकडचे भूमिपुत्र म्हणून तिकडचे आहेत, जासईचे आहेत आणि नवी मुंबईचे आहेत. नवी मुंबईला विमानतळ होते म्हणून त्या ज्येष्ठ मागणीला सन्मान देण्यात यावे. आणि हा सन्मान मी विनंती करतो की ज्यांनी कोणी हा प्रस्ताव मांडलेला आहे त्यांनी हा प्रस्ताव सुधारित प्रस्ताव म्हणून हे करून घ्या की जर का आज बाळासाहेब ठाकरे जरी जिवंत असते तर बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा तेच सांगितलं असतं की लोकनेते दिवा पाटलांचं नाव द्या. कारण का एका सभागृहामध्ये भाषणामध्ये दिवा पाटील साहेबांचे भाषण काय होती हे तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे. नसेल माहिती तर तुमच्यापेक्षा कोण ज्येष्ठ शिवसैनिक असेल किंवा ज्येष्ठ कुठचा संघ प्रेमी असेल किंवा RSSचा असेल, BJPचा असेल, त्यांना विचारा. दिवंगत दिवा पाटील साहेब जेव्हा सभागृहात बोलायचे तेव्हा कसा सभागृह असा हलायचा, तिकडच्या लोकांची बोलती बंद व्हायची. आणि दिवा पाटील साहेबांनीच सांगितलेलं होतं त्यावेळेला अटक करा त्या बाळासाहेबाला. कोण आहे तो? ही धमक फक्त जर का महाराष्ट्रात कोणी दाखवली तर दिवंगत दिवा पाटील साहेबांनी दाखवलेली होती. आणि हे खुद्द बाळासाहेबांनी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेस भाषणामध्ये हे पण सांगितलं, ज्यावेळेला दिवा पाटलांची आणि बाळासाहेबांची भेट झालेली होती तेव्हा बाळासाहेबांचं पहिलं वाक्य होते, अरे ये तूच ना तो दिवा जो बोललेला बाळासाहेबांना जेलमध्ये टाका, मला तुझ्या धाडसाचं कौतुक आहे. हे बाळासाहेब ठाकरे बोललेले आहेत. माझं मत आहे, मी खुद्द उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की तुमच्या तीर्थरूपांचं आदर तुम्ही बाळगा. कारण का आज जे काय चाललेलं आहे सत्तेचं राजकारण, सत्तेचं राजकारण आहे, सत्तेची मुजोरी चाललेली आहे. तुम्ही कृपया याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घाला. तिकडच्या ज्या भूमिपुत्रांवरती तुम्ही
खुद्द तुम्हाला मी सांगतो की आता तुमच्याकडनं आणि तुमच्या नेत्यांची काय चुकी आहे. नगरसेवक निवडून आले, सगळ्या नगरसेवकांना लोणावळ्याला एकविरेला घेऊन जाता. एकविरेच्या गडाची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहिती नाही का? फक्त नगरसेवक निवडून आले का नारळ फोडायला तिकडे जाता, पण त्या गडाची निवडून आज राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री असताना ते एकविरेचं मंदिर त्याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर आज तुम्हाला मी तेच सांगतो, मी थोडं विषयांतर केलं कारण का काय कुठे कुठे तुमचे नेतेच तुम्हाला काही गोष्टींपासून हे करत नाही, जेणेकरून तुम्हाला पुढचा त्याचा धोका उद्भवू शकतो. आज दिबा पाटील साहेबांचं जे नामकरण अट्टास घेतलेला आहे किंवा लोकांनी विडा उचललेला आहे त्याचा उद्रेक होऊ नये, त्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती काहीतरी एक जाहीर भूमिका घ्या आणि तुम्ही स्पष्ट करा. हा व्हिडिओ मी विनंती करतो, जे कोणी व्ह्यूअर्स बघत असतील किंवा काळांतर त्याच्या लाईव्ह संपल्यानंतर काही लोक जे बघतील त्यांनी हा शेअर करा. हा शेअर करून करून जर का मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवता आला, डाउनलोड करून पोहोचवा, व्हायरल करा, जे काय करता येईल ते करा. पण मी खुद्द मुख्यमंत्री साहेबांना सांगतो, तुमच्या तीर्थरूपांचं नाव देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बरंचसं काय काय आहे. एअरपोर्ट, सिंधुदुर्गचं एअरपोर्ट प्रस्तावित आहे, तिकडे द्या. तिकडे का नाही दिलं जात? नारायण राणे अडवतात का तुम्हाला? तुमचेच नेते होते तेही. तिकडे का नाही दिलं जात? पुण्याचं एअरपोर्ट, पुण्याला काय पुण्याला पाठी लावून देत नाही? पुणेकरांची काय दुसऱ्याची कोणाची पाठी लागू शकत नाही? पुण्याला आहे लोहेगावला, तिथे पण इंटरनॅशनल एअरपोर्टच आहे ते. त्याला अजूनपर्यंत कोणी तिथे नाव दिलेलं नाही आहे. फक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट लोहेगाव पुणे असं त्याचं नाव आहे. पहिला ते एअरबेस होतं, म्हणजे तिथे एअरफोर्सच्या प्लेन्स असायच्या, नंतर डोमेस्टिकसाठी ते युटिलाइज व्हायला लागलं. काळांतराने गरजेनुसार ते इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पुणे ही महाराष्ट्रात आहे, सिंधुदुर्ग ही महाराष्ट्रात आहे. इकडच्या दोन विमानतळांना का नाही नाव दिलं जात? फक्त तुम्हाला तिकडचंच का दिसतं? म्हणजे तुम्ही भूमिपुत्रांना डावळायचं आहे. ठाण्यातल्या कुठल्या तरी एका मंत्र्यांनी विडा घेतलेला आहे. अरे ज्या भूमिपुत्रांच्या जीवावरती तुम्ही तुमची सत्ता स्थापन करता त्या भूमिपुत्रांना डावळताय, जरा तरी स्वतःची लाज बाळगा. जरा तरी स्वतःचे न्यूसन्स व्हॅल्यू आहेत का? शून्य न्यूसन्स व्हॅल्यू तुमचे. ज्यांच्या जीवावरती निवडून आले, मध्ये तर कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीला काय प्रचार पण आगरी भाषेत होता. हाताची कणसं आणि शिवसेनेच्या मागे आगरी माणसं. शेवटी तुमच्या हातात का दिली? केराची टोपली. महापौर कोण बसला? तुमचा बसला नाही बसला. ठाण्यामध्ये कोण निवडून येतं? फक्त एक काय आहेत असे काही इंडियन आयडॉल्स ठाण्यामधले बोलतात की आम्ही सभागृहात भरपूर काय काय बोलतो, आम्ही अन्यायाच्या विरोधात बोलतो. अरे सभागृहात आम्ही गॅलरीमध्ये असतो, कोण किती बोलतो ना ते आम्हाला माहिती आहे. तेच विधानसभेमध्ये पण असतं, ते मेंबर ऑफ पार्लमेंटमध्ये पण तिकडे तेच असतं. अरे विषय काय आहे? तुम्ही तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांचं नाव देता का? पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही आहे? तिकडे कोण तुम्हाला एंटर करून देत नाही का? पुण्याची काय कॉपीराईट्स घेतलेले आहेत की तिकडे फक्त पुणेकरांच्याच पाट्या लागणार? मुंबईमधले बाळासाहेब ठाकरेंचं तिथे नाव लागू शकत नाही का? नाही जाऊ शकत? ज्या मंत्र्यांनी टाकलेल्या ठाण्यातल्या ते काय तिकडचे मंत्री नाही आहेत? तिकडच्या विमानतळाला ते नाव देऊ शकत नाही आहेत का? पुणेकर आतमध्ये येऊन देत नाहीत का? असं काही आहे का? ठाण्यामध्ये माझ्याकडे सगळी सूत्र आहेत. माझ्याशिवाय ठाण्यातला कोणी बाळासाहेबांपर्यंत किंवा बाळासाहेब आहेत तिथे असेपर्यंत बाळासाहेबांपर्यंत आणि आत्ता उद्धव साहेबांपर्यंत म्हणजे मातोश्रीवरती माझ्याशिवाय तिथपर्यंत कोणी जाऊ शकत नाही. तसंच काय का हम करे सो कायदा ठाण्यामध्ये? तसं असेल तर तसं काय जाहीर करा. कोण असतील ना, कोणतरी घुसमट प्रत्येकाची आहे. अरे किती साहेब कराल, त्या साहेबाला तुम्ही साहेब बनवलं आहे. तुम्ही स्वतःचं कर्तृत्व एवढं वाढवा की लोक तुम्हाला साहेब बोलतील. आज विमानतळाच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच आहे, त्याच्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आलेले आहेत बरेचसे. शिवसेनेमधल्या पण काही लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. काँग्रेसमधले आहेत बरेचशी लोक आहेत. मी सगळ्या पक्षांची नावं घेत नाही, सर्व पक्षीय जे मोठे नेत्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. तर आज मी एवढंच सांगेन की दिबा पाटील साहेबांचं नाव काय यायला पाहिजे. सोशल मीडियावरती तर बरेचशी लोक त्याच्यावरती सांगतात. मी ॲक्च्युली लाईव्ह येण्याचं माझं प्रयोजन पण नव्हतं, पण एक दोघा जणांची विनंती होती आणि काही लोकांनी सांगितलं की थोडंफार तुझं मत टाक. तर मी माझं मत देतो. आज मी फक्त एवढंच सांगेन की विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा की तुम्ही तुमचं एक पक्षाचे प्रमुख सद्यस्थितीमध्ये तुम्ही तुमची एक व्हिटो पॉवर वापरा. खालची लोकांचं जे चाललेलं आहे मुजोरपणा, तो मुजोरपणा तुम्ही जर का आत्ता आवरला तरच फायदा आहे. कारण का जनतेला सगळं दिसतंय की काय चाललेलं आहे ते. मी स्पष्ट सांगतोय, सिंधुदुर्गाचा प्रस्तावित एअरपोर्ट आहे, तिकडे तुमचं नाव तीर्थरूपांचं नाव शोभून दिसेल.
इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तेही पुण्याचं आहे. नागपूरला तर आय थिंक सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण ख्याती इंटरनॅशनल लेवलवरती आहे. तर देशाचं प्रतिनिधित्व केलेले लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब आहेत. त्यांचं कार्य पण मोठं आहे आणि त्यांनी बऱ्याचशा विधेयक तसे मांडलेले आहेत किंवा सभागृहात बोलायचे मी जर सांगितलं त्यांना तसे पुरस्कारही आहेत. त्यांच्यासारखं नेतृत्व कोण नव्हतं. आज सन्माननीय प्रणित पाटील साहेब हे सुद्धा 100 दिवस त्यांनी विडा घेतलेला. मी 100 दिवस रोज लाईव्ह येणार आणि एअरपोर्टला हे दिबा पाटलांचंच नाव लागणार. त्याच्यासाठी त्यांनी काही 7-8 त्यांचे सहकारी आहेत. त्यांनी स्मार्ट भूमिपुत्र जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्रकल्पग्रस्त न बनवता प्रकल्प मालक बनवण्याचा त्यांनी विडा घेतलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. परत नंतर वाघवीळचे सागर पाटील हे त्यांच्या व्यक्तिगत लेवलवरती त्यांनी दिबा पाटलांचं कर्तृत्व असं एक कॅम्पेन स्टार्ट केलेलं आहे. प्रत्येकजण प्रत्येक याच्या लेवलवरती करतो. मी या लाईव्हच्या माध्यमातून अनेक आगरी, कोळी, कुणबी, भंडारी आणि संपूर्ण शेतकरी ठाण्यातले, मुंबईतले ॲज वेल ॲज पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण देशातल्या लोकांना मी सरळ सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि एव्हिएशन मिनिस्टर या प्रत्येकाला तुम्ही प्रत्येक घरातनं घरटी माणसानी एक पत्र पाठवा की नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिवंगत दिबा पाटील साहेबांचंच नाव यायला पाहिजे. तिकडच्या स्थानिक नेत्याला तुम्ही डावलायला लागले तर शिवसेनेचा मोठो संपला. हे आम्ही स्पष्ट करतो इकडे मी या लाईव्हमध्ये. शिवसेनेचे जे कोण आत्ताचे नगरसेवक, आमदार, खासदार असतील, खासदार तर कपिल पाटील साहेब आहेत, आमदार आमचे राजू पाटील दादा आहेत, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर त्याचप्रमाणे प्रत्येकाने प्रत्येकाच्या पातळीवरती जर का काम करतायत, जाऊन द्या 1 करोड पत्र जाऊन दे पंतप्रधानांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत. मंत्रालय जरी बंद असेल तरी पोस्टाने पाठवा. मंत्रालय बंद असेल तरी पोस्टाने पाठवा. इंडियन पोस्ट चालू आहे, तिथपर्यंत जाऊन दे पत्र. जेव्हा कागदांचा वडीमार पडेल ना, आणि ज्येष्ठ माहिती आहे याचे मी माझ्याकडे हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत. कुठल्याही गोष्टीसाठी जर का जी ज्येष्ठ मागणी आहे तिला प्राधान्य देण्यात यावे, त्याची संपूर्ण मी PDF आहे माझ्याकडे जजमेंटची. त्या जजमेंटचं मी JPG कन्वर्ट करून एक थोड्या दिवसात माझ्या पेजवरती टाकीन. जजमेंट आहेत हायकोर्टाचे. ज्येष्ठ मागणीला तुम्ही नाकारू कसे शकतात? आज प्रत्येकजण प्रत्येकाच्या लेवलवरती करतोय. अरे काहीतरी न्यूसेन्स बाळगा. कारण तुमच्या गावच्या जमिनी देऊन टाका आणि दाखवा, विकास करून दाखवा. तुमच्या प्रत्येकाच्या गावाला करून विकास दाखवा. विकासाच्या टिंक्या करता तुम्ही. काय केलं विकास? नक्की विकास केला की नागरिकांचा भकास केला? आणि विकास कोणाचा केला आहे नागरिकांना समजतं. डोळे उघड्यात प्रत्येकाचे. ज्या आगरी कोळी समाजांच्या आणि भूमिपुत्रांच्या लोकांच्या जीवावरती तुम्ही आज निवडून येताय त्यांचा आदर बाळगा. आणि जे लोक त्यांना साहेब बोलतायत, तुमचे फक्त स्वार्थाचे टेंडर पास नका करून घेऊ. जरा तुमच्या एका नेत्याचं एक पास करून घ्या. जर का तिथे एक राहिलं तर तुमचं पण कुठेतरी नाव होईल. आम्ही तुमच्या सुवर्ण पाट्या लावू आमच्या गावामध्ये, आमच्या आगरी कोळी भवनामध्ये, की यांनी बाबा तिथे त्यांच्या साहेबांचं मतपरिवर्तन केलं. आहेत का कोणामध्ये धमक? आज कोण बोलणार नाही, कारण का 2022 इलेक्शन तोंडावरती आहे. आपली तिकीट कापली मग त्याला ज्या कोणाला असं वाटत असेल ना तिकिटींचे प्रॉब्लेम आहेत, दुसरे पक्ष तुमच्यासाठी तिकीट घेऊन तयार असतील. प्रत्येक तिकीट करतात आणि सत्ता. अरे सत्ता तुम्ही तुमच्यासारखी करताय. इतिहास साक्ष आहे की ज्याचा बाप कर्तृत्व नव्हता ना, पोरगा नालायक आहे आणि ठरलेला आहे. इतिहास साक्ष आहे या गोष्टीला. तुम्ही इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघून घ्या, सगळं करा. सागर पाटील यांची काहीतरी कमेंट आली, ठाण्यातील शिवसेनेच्या लाचार आगरी नगरसेवकांनी आपली भूमिका जाहीर केली नाही. बरोबर आहे सागर दादा तुमचं, बरोबर आहे तुमचं. एक सगळे लाचार आहेत. क्लस्टरमध्ये प्रत्येकाला 1-1 कोटीचा केकचा वाटा भेटणार होता, तिथेही त्यांची भूमिका नव्हती. स्पष्ट सांगतो, क्लस्टरचे जनक ठाण्यातील औरंगजेब आणि अफजल खान लाचार आहेत. तुम्ही लाचारी वागता. तुम्हाला मी सांगतो, तुमचीच पुढची पिढी जेमतेम फक्त श्वास गेला, त्याच्या पुढची पिढी तुमच्या फोटोंना पण हार घालणार नाही. फोटोंना पण 100% हार नाही घालणार तुमच्या. तुम्ही तुमच्या जर का बापाचा अनादर करून जर का तुम्हाला तिकीट भेटणार आहे ना, तुम्ही तुमच्या बापाचा पण अनादर करा. अरे तुकतो अशा राजकारणावरती. जो स्वतःच्या समाजाचा नाही होऊ शकत ना, तो जगात कोणाचा नाही होऊ शकत.
आहेत का कोण? मी लाईव्ह याच्याला येत आहेत का कोण? नगरसेवक कोण ऑनलाईन असतील जे बघत असतील किंवा त्यांचे कोण साठे लोटे किंवा बाजूच्या गरम किटल्या असतील कोण असतील, या कमेंटवरती या, उत्तर देतो प्रत्येकाला. कोण? तुम्ही बाळासाहेबांच्या बाबतीत तुम्ही सांगताय मी तुम्हाला पर्याय दिलेले आहे. आम्ही फक्त विरोध करत नाही की बाळासाहेब ठाकरेंचं नाव नका देऊ नका देऊ नका देऊ. आम्ही तुम्हाला पर्याय पण दिला आहे. सिंधुदुर्गचा एअरपोर्ट प्रस्तावित आहे, द्या तिकडे नाव, द्या तिकडे नाव. त्याच्यासाठी तुम्हाला जो काय आमच्याकडनं तुम्हाला जर का कुठची निवेदनं पाहिजे असतील की तिकडच्या याच्यासाठी पाहिजे, तर आम्ही आमच्या खुल्या मोठ्या मनाने देतो. सिंधुदुर्गचं एअरपोर्ट आहे, पुण्याचं एअरपोर्ट आहे, अजून बरेचसे मोठे शहर आहेत तिकडे एअरपोर्ट होऊ शकतात किंवा होणार असतील. तिकडे द्या तुम्ही बाळासाहेबांचं नाव. समृद्धी महामार्गाला दिलेलं आहे, वरळी सिलिकला देऊ शकत होता. मध्ये त्या जरा कुठल्या तरी मैदानाला पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार होते. अरे काय तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं काय खेळखंडोबा मांडून ठेवलं काय? मैदानाला बाळासाहेब ठाकरेंची नावं द्यायला. त्याचं निवेदन येऊन दे माझ्याकडे, निवेदन अपेक्षित आहे मला. मी लावलेत जरा माझ्या एक दोघं जणांना मैदानाला बाळासाहेब ठाकरेंची नाव. आणि असं पण नाही, दिबा पाटील शिवसेनेत सुद्धा होऊन गेलेले आहेत, तर तुमचे शिवसैनिक आहेत ते पण. याचा तरी विचार करा का तुमच्या शिवसेनेचा इतिहास तुम्हालाच नाही माहिती? प्रश्न आहे माझा या व्हिडिओच्या माध्यमातून, लाईव्ह असतील नसतील नंतर जे कोणी बघतील, मला ठाण्यातील मी सगळ्या 40% नगरसेवकांना 131 मध्ये 40% जबाबदारी निभवते. 56 नगरसेवक आहेत, त्यांच्यापैकी त्यांनी भूमिका जाहीर करावी. दिबा पाटलांना नाव द्यायचं अथवा नाही द्यायचं करा जाईल. आणि जर का नसेल जाहीर करत ना, तर पुढे चुकूनही कुठल्या आगरी माणसाकडे बोलू नका की आम्ही आगरी आहोत, आमच्या पॅनलमध्ये दोघं पण आगरी आहेत, चौघं पण आगरी आहेत, भूमिपुत्र आहोत, स्थानिक आहोत. ते कोण काय स्थानिक आहे आणि कोण बाहेरनं आले ते सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणून जर का तुम्ही तुमचा प्रचार जर का आगरी कोळ्यांच्या जीवावरती, इलेक्शन आले का तुम्हाला आगरी कोळी आठवतात? इलेक्शन आले का तुम्हाला भूमिपुत्र आठवतात? इलेक्शन झाला का आपला काम बनता भाडमे जाय जनता, भाडमे जाय समाज. जो माणूस जर स्वतःच्या समाजाचा नाही होऊ शकत ना, तो माणूस जगात कोणाचा नाही होऊ शकत. चॅलेंज देतो, चला तुम्हाला जर का कोण तिकीट नाही, मी तुम्हाला तिकीट देतो माझ्या पक्षाची. ठाण्यामध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. नगरसेवक कोण जाहीर का नाही करत? एखाद दोन जण हातावरती बोटण्यासारखी झाले ते माझ्या डायरेक्ट माझ्या संपर्कात आहेत, म्हणून मी त्यांची जबाबदारी सांगतो. मी नावं जाहीर नाही करू शकत. त्यांची ठाम भूमिका आहे. तुमचे बाकीच्यांचं काय ते मला सांगा. शिवसेनेच्या आगरी कोळी नगरसेवकांनी, बीजेपीच्या आगरी कोळी नगरसेवकांनी, इतर जे कुठचे आगरी, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीराबाई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, प्रत्येक नगरसेवकांनी तिकडनं का नाही एक निवेदन देऊ शकता? सेटलमेंटचे निवेदन कसे तुमचे जातात? सेटलमेंट झालं का आपल्या निवेदन का तिथं पाठपुरा बंद? मुळात पहिली गोष्ट म्हणजे लॉकडाऊनमध्ये तुम्ही असे विधेयक पास करून देताय म्हणजे लोक रस्त्यावरती उतरू नये आणि आम्ही सगळी पाचीचे पाची बोटं तुपात टाकू आणि तूप चाटून पुसून खाऊ आणि मिळून वाचून खाऊ. या मला मुळात पहिली गोष्ट म्हणजे याच्यावरती विरोधी पक्ष नेत्यांना मी पत्र दिलेलं आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधी पक्ष नेता आणि तिथे तुमचं जे चालू आहे ना खेळीमेळीचं राजकारण करा यार. संगीता शिंदेने टाकलंय काहीतरी, इथे कोणाचेही एकमत नाही त्यामुळे समाज मागे. बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्ही चांगला शब्द वापरला एकमत. मी बहुमतावरती मी स्वतः विरोध करतो. एकमत चांगला शब्द टाकला. हा एकच प्रश्न आहे. जसे क्लस्टरला ठाण्यात एकत्र आलेले ना त्यावेळेला असंख्य फक्त त्यावेळेला दाखवला आले की मी आगरी आहे, गावठण कोळीवाडे वगळल्याशिवाय मी राहणार नाही. अरे सभागृह त्याच्या थोबाडातला शब्द पण नाही निघत. साहेबांनी सांगितलं गप बस, का तोंडात असा लॉलीपॉप घेऊन गप बसतात तिकडे, तोंडावरती बोट. अरे साहेब त्यांना साहेब तुम्ही बनवलंय आणि त्यांना नंतर कार्यकर्ता बनवायचा का तुम्हाला साहेब बनायचं आहे पण तुम्ही ठरवू शकता. स्वतःची न्यूसेन्स व्हॅल्यू जागे करा, फक्त स्वतःची अस्मिता जागी करा. आणि जागा करण्याची तुमच्याकडे आता संधी आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव जर का कोणाचं येईल तर लोक नाही, आम्ही तर त्याच्यासाठी आम्हाला आमचं रक्त सांडायला लागलं तरी 72
आम्हाला काही फरक पडत नाही. मी क्लस्टरच्या टायमालाच मी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे, मला जत्रेला कोंबडा सोडतात देवळावरती तसं सोडलेलं आहे. जगात कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि मुळात मारायला तर मी अजिबात घाबरत नाही. याच्यासाठी जर का मला वीरगती प्राप्त जरी झाली तरी मी करायला तयार आहे. आज जर का एक सर्वसाधारण निशांत म्हात्रे ही गोष्ट भूमिका घेऊ शकतो, तर ज्येष्ठ नगरसेवक जे आगरी कोळी आहेत ठाण्यातले, फक्त मी ठाण्यातल्यांना दोष नाही देणार, ठाणा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, परत नंतर मीरा भाईंदर, पनवेल, पालघर, इकडच्या सगळ्या नगरसेवकांना, आमदारांना मी आवाहन करतो, तुम्ही तुमची भूमिका जाहीर करू शकता की नाही करू शकत हे स्पष्ट करा. तटस्थ भूमिका देत असाल तर मी खरं सांगतो, उद्या तुम्ही तुमच्या सख्या बापाचे पण नाही, तुमची पित्र ही वर्ण तुम्हाला शिव्या घालतील. ती मध्ये कुठली तरी एका मसाल्याची ॲड होती, त्याच्यामध्ये अशोक सराफ फोटोतनं बाहेर निघतो आणि पोराच्या कानफडात मारतो. जिवंत असतो तेव्हा तुम्ही मला हे लोक गाणं दिले. ती जर का खरंच तसं काय असतं ना, तर आज मी खरंच सांगतो, बाळासाहेबांनी बाहेर निघून या अशा भूमिपुत्रांच्या कानफडात मारले का तुम्ही तुमच्या सख्या भूमिपुत्र लोकनेत्याच्या होऊ नाही शकत. तुम्ही माझ्या पक्षाचे काय व्हाल? अरे भूमिका जाहीर करा, येस ऑर नो मध्ये उत्तर द्या. तटस्थ काय म्हणजे कसं आहे, आम्हाला इकडे पण जायचं नाही तिकडे पण. जर का भूमिपुत्र म्हणून भूमिपुत्रांची भूमिका मांडली तर साहेब नाराज होतील, आणि जर का नाही मांडली तर भूमिपुत्र आणि आगरी कोळी समाजातले आपले बाजूचे नाराज होतील, नातेवाईक नाराज होतील. मग चला आपल्याला नंतर कोण मदत करेल की नाही म्हणून आपण गप्प बसूया. अरे काय लाज बाळगा जराशी तरी. तटस्थ भूमिका कोण घेतं? बाळासाहेब स्वतः बोलले, जो मनातला सांगतो तो नेता आणि जो मनात दडवून ठेवतो तो कपटी राजनेता. आता तुम्ही कोण आहात हे तुम्ही ठरवा. तुमच्याच साहेबांचं वाक्य मी सांगितलेलं आहे, तुम्ही नेते आहात की कपटी नेते आहात, हे खुद्द बाळासाहेबांचं वाक्य आहे. पोपटपंची करणारे नेते आहात की तुम्ही मनातलं सांगून लोक भावना व्यक्त करणारे नेते आहात. लोकांमध्ये ज्या दिवशी उतरा, लोकांना काय हवंय त्या टायमाला खरा महाराष्ट्राचा विकास होईल, त्यावेळेला खरा देशाचा विकास होईल. आज तुमच्याकडे संधी आहे, तुम्ही भूमिपुत्र आणि तुमची अस्मिता जागी आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे जर का तुम्हाला दाखवायचं असेल तर आत्ता तुमची भूमिका जाहीर करा. मी काल कमीत कमी मी 2 दिवसामध्ये 71 जणांना मेसेजेस पाठवलेले आहेत की तुमच्या 2-2, 2.5 मिनिटाची तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा दिबा पाटलांच्या बाबतीमध्ये. दुर्दैवाने सांगतो आत्तापर्यंत एकाने पण पाठवले. त्याच्यामध्ये आजी माजी नगरसेवक आमदार सगळे दुर्दैवाने एकामेकाने नाही पाठवले. कोणाची वाट बघताय? साहेब सांगतील पाठव तर मी पाठवणार. अरे काय अजून शाळेत आहात का ट्युशनला जात आहे कुठे? साहेबांनी सरांनी सांगितलं उठ तर उठ, मुताला पाठवलं तर मुताला जाणार, नाही तर मग तिथे चड्डीत मुतणार. सॉरी, काही महिला पण आहेत पण मी हे शब्द वापरलेत. आता काही लोकांना काय ते मुळमुळीत शब्द लागतात, पण स्पष्ट भाषेत मला मुळमुळीत बोलता येत नाही. आपली सडेतोड वृत्ती आहे, एक गाव 2 तुकडे. जबाबदारी नाव पुढे लावलेलं होतं द वन मॅन आर्मी. अरे एक तुमच्याकडे संध्या येतात ना, तो कुठला तो पिक्चर त्याच्यामध्ये परेश रावल बोलतो हेराफेरी, की लक्ष्मी तुमच्या दरवाज्यात उभी आहे तुमचं तिलक करायला आणि तुम्ही थोबाड धुवायची मार्ग शोधताय. ते तोंड धुवून पण तोंड काळत दिसणार आहे, ते थोबाड धुवून पण काळत दिसणार आहे. संधी आली आहे भूमिपुत्र अस्मिता दाखवण्याची. विचार करा, तिथे नाव लागेल दिवंगत दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई, ते नाव असेल. आतमध्ये दिबा पाटलांच्या कार्याचे काही चित्र असतील, काही तिथे पुतळे वगैरे काहीतरी अशी संस्कृती दाखवता येईल. जसं मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स आपल्या समाजातले एका सुपुत्रांनी केलेले आहेत. मोरेश्वर पाटील साहेब मुंबईला असतात ते. अशा काही गोष्टी आहेत. आता हे जे नगरसेवक आहेत ना, जे याच्यावरती काही नगरसेवक किंवा आमदार वगैरे याच्यावरती भूमिका जाहीर करत आहेत, त्यांना तिकडे एकतर त्यांचे डंपर लागले असतील, प्रोक्लेन लागले असतील, रॅबिट उचलायचं काम भेटलं असेल, स्क्रॅप उचलायचं काम भेटलं असेल,
किंवा सप्लायचं काम भेटलं असेल, आता ते जर का आपण भूमिका जाहीर केली तर ते काम पण निघून जाईल. आपल्याला पैसा आहे, आपणा सपना मनी मनी, त्याच्यासाठी हे लोक राजकारणात आलेत. समाज सुधारण्यासाठी, नागरिकांच्या विकासासाठी वगैरे कोण नाही, तिथे पैसा कमवण्यासाठीच येतात. 2%, 5%, अर्धा टक्के पाहून टाका, त्यांची भूमिका तीच. तुम्हाला जेव्हा क्लस्टरसारखी संधी आली गावठाणं कोळीवाडी वगळण्याची, किती नगरसेवकांनी प्रत्येकजण आमची भूमिका आहे की गावठण कोळीवाडे या क्लस्टरमधनं वगळले पाहिजे. अरे पण भामट्यानो, ती गावठण कोळीवाडे कधी तुमच्या बापाने तरी मोजली का? इंग्रज मोजून गेले, त्याच्यानंतर ते तुमच्या बापाने त्याच्यावरती विचार पण नाही केला. एक अल्लाउद्दीन खिलजी भेटलेला की 2007 साली मोजली, घंटा मोजली, 7 बार यांचे फक्त सिटी सर्व्हिसमध्ये कन्वर्ट केलेले. या माझ्याकडे सगळे पेपर पडलेले आहेत. फक्त तिथे कसं आहे, मुळमुळीत बोलणार की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण भूमिका जाहीर करणार नाही. चॅलेंज देतो मी, चॅलेंज. एक बापाच्या अवलद असाल मला जेवढ्या जणांना पाठवलेत ना, ज्याच्यामध्ये आजीबाजी लोकप्रतिनिधी आहेत, पाठवा तुमच्या व्हिडिओज, पाठवा तुमच्या व्हिडिओज. पहिला सगळ्या लोकप्रतिनिधींचेच व्हिडिओ पहिला कॅम्पेनिंगमध्ये अपलोड करेल, सगळ्या लोकप्रतिनिधींचे. बघूया चला, ज्याची पहिला व्हिडिओ येईल त्याची पहिला व्हिडिओ टाकेन मी. ज्याची व्हिडिओ पहिला पडेल ना, तीच व्हिडिओ पहिला आली अशी समजा तुम्ही. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच टाकेन मी. बघूया आता. चॅलेंज दिला मी, चॅलेंज दिला. प्रणित दादा पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते लोक त्यांचं वक्तव्य करत ते पण करतात. कोडगेने, अरे तो सायंटिस्ट आहे, त्याच्याकडे भरपूर काम आहेत, तो सोडून जर का तो माणूस विचार करतो, काही तर पडीक नगरसेवक आहे, तुमच्याकडे काही काम पण नाही आहे, करा ना. एक 2.5 मिनिटाची व्हिडिओ नाही बनवू शकत? आज तुम्ही त्या लोकनेत्याच्या नावासाठी तुमची भूमिका घ्याल तर भविष्यात तुमच्यासाठी कोणतरी भूमिका घेणारा निर्माण होईल. ते बोलतात ना, काळचक्र. आपण चांगलं काम केलं तर आपल्याला चांगलंच भेटतं. तसंच सांगतोय की उद्या जर का तुमच्या चांगल्या कामाची कुठेतरी पावती मिळावी, तर ते पावती मिळण्यासाठी आज जर का तुम्ही इथे चांगलं विभा पाटलांचं नाव देण्यासाठी पुढाकार घेतला, तर तुमच्या पण कार्याची कोणतरी पावती घेण्यासाठी पुढाकार घेईल. किंबहुना तुम्ही चांगली कामं केली असतील तर ते तटस्थ भूमिका ही चांगली कामं नसतात. तटस्थ भूमिका ही चांगली कामं नसतात. त्याच्यामध्ये पण कमेंट्सद्वारे काही लोकांचे कमेंट्स येतात. धीरज दादांनी पण थम्सअप पाठवलेलं, सागरने थम्सअप पाठवले, कुंदन म्हात्रेने थम्सअप पाठवलेले. अजून पण याच्यामध्ये काय चर्चा करायची अशी आपण या लाईव्हमध्ये चर्चा करू शकतो, ज्या कोणाचे काय असतील ते. चॅलेंज देतो मी. कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, मुंबई, पालघर, सगळ्या महानगरपालिकेचे सगळे जेवढे आगरी कोळी नगरसेवक आहेत, भूमिपुत्र नगरसेवक आहेत, शेतकरी नगरसेवक आहेत, त्या प्रत्येकाला, मराठा समाज, कुणबी समाज, माळी समाज, तेली समाज, आदिवासी, मुस्लिम समाज, हे सगळे जे भूमिपुत्र जे शेतकरी आहेत, पंजाबी, केरळ, सगळीकडे जिकडचे शेतकरी आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी निवेदनं पाठवा मुख्यमंत्र्यांना. बाय पोस्ट पाठवा, बाय पोस्ट पाठवा. एक कॉपी, माझा नंबर याच्यावर मेन्शन आहे, माझा फेसबुकचा पेजचा ID पण आहे, तुम्ही मेसेंजरवरती पाठवा. तुमची एक कॉपी माझ्याकडे पाठवा. तुमची कॉपी मी माझ्या पेजवरती सन्मानाने जाहीर करीन. सन्मानाने, अभिमान असेल मला. पण काय माहितीये का, ती भूमिका जाहीर करायला पण गट्स लागतात. मुळात पहिली गोष्ट म्हणजे इथे कसं आहे की आता इलेक्शन झाले, भूमिका जर का जाहीर केली, ते मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. काही लोक आत्ता जोडले. हरेश पाटील ठाकूर थम्सअप पाठवलंय, संतोष पाटील बरोबर म्हणून बोलतात. एखादं चुकीचं बोलत पण असेल, काही प्रेमापोटी पण बरोबर बोलतात, पण स्पष्ट बोलतो. तुमच्या बाळासाहेबांचंच सांगतो, मनातलं बोलतो. मनात दडवून ठेवून काय छुपे अजेंडा ठेवत नाही. चॅलेंज देतो, चॅलेंज प्रत्येक आगरी कोळी आणि शेतकरी समाजातल्या सगळ्यांना. करा तुमची भूमिका जाईल. येस और नो मध्ये दोन्ही ऑप्शन ठेवले, तटस्थ भूमिकेमध्ये नाही. येस और नो, येस और नो. आम्ही तर आमचा संघर्ष करणार आहे. प्रत्येक प्रणिताचं 100 दिवस लाईव्ह आहे. माझ्यानंतर पण असे काही लोक येतील. सुशांत येऊ शकतो, सागर येऊ शकतो, असे बरीच लोक लाईव्ह येतील. भूमिका जाहीर करा. चॅलेंज देतो मी तुम्हाला. आता मला बघायचं चॅलेंज ॲक्सेप्ट करणारे किती जण आहेत ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये. ही व्हिडिओ सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या स्तरावरती जरा हा व्हिडिओ शेअर करा.
मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं खूप चांगलं आहे, कारण का त्यांचं काम ते जागतिक काम आहे. मी महाराष्ट्र बोलणार नाही, मी भारत बोलणार नाही, त्यांचं जागतिक काम. बाळासाहेबांचं संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलं काम. ऑप्शन दिलं आहे. एक दोन नेते आहेत ठाण्यातले, त्यांनी सांगितलं की या आग्र्या गोळ्यांना फक्त विरोध करता येतो. आम्ही विरोध नाही करत, आम्ही पर्याय पण देतो. पर्याय दिला आहे सिंधुदुर्ग एअरपोर्ट, पर्याय दिला आहे पुण्याचा एअरपोर्ट, समृद्धी महामार्ग, वरळी सिलिंग, अनेक ठिकाणी आहेत. हां, पण ते मैदानाला ज्यानी कोणी सांगितलं ना नाव द्या, त्या माणसाने करा ना स्वतःचं वरचं मेंदू आहे ना तो वापरावा. या शरीराची रचना जी केलेली आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात वरती दिलेला असतो भेजा, तो वापरण्यासाठी दिलेला असतो. आणि त्याचं वजन पण जाम कमी असतं, 8 ग्रामच असतो. वजन कमी पण तो भरपूर काय करू शकतो. अरे मैदानाला नाव. आता काही गोष्टी मला बोलवत नाही आहेत, मी बोलू नाही शकत. उद्या कशालाही नावं द्याल तुम्ही. मुंबईचा महापौर बंगला, मी जबाबदारीने बोलतोय, त्याच्यावरती बाळासाहेबांचे चित्रसंग्रहालय, त्याचे माझ्याकडे पूर्ण पेपर्स आहेत रेडी. त्याचं सूचक कोण होतं, अनुमोदक कोण होतं, सगळं रेडी आहे. त्याचा प्रस्ताव क्रमांक काय, ठराव क्रमांक काय, सगळं त्याची तारीखबिरीपासून सगळं आहे. नाशिकचं शस्त्र संग्रहालय, तिथे बाळासाहेबांचं नाव दिलेलं आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ते सगळं केलेलं होतं. नाशिकला त्यांच्याकडे सत्ता होती मनसेची. आहेत ना नावं. आम्ही फक्त आमच्याकडे, आम्ही मागितलं का सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव द्या, आम्ही सांगितलं का पुण्यातल्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव द्या. नाही ना, आम्ही फक्त तिथेच सांगतोय जिथे ज्या भूमिपुत्राचा अस्तित्व आहे तिथेच तिकडच्या माणसाचं कार्य तिकडे झळकलं पाहिजे. हीच फक्त मागणी आहे, हीच मागणी आहे. ती मागणी शिवसेना करू शकतं. कारण का बऱ्याचशा टायमाला आत्ता कोविडच्या याच्यामध्ये उद्धवसाहेब आले ना, आपलं हे जवळचं नातं आहे, आपलं घरचं नातं आहे. आता त्या घरच्या नात्यामध्ये मी उद्धवसाहेब तुम्हाला विनंती करतो की तुमच्या जो प्रस्ताव मांडलेला आहे तुमच्या एका नेत्याने, तुमच्या एका याने, मी नावं घेणार नाही, मी कोणाला मोठंही करणार नाही, मी नावं घेऊन त्याला मोठं नाही करणार. सांगितलं ना, घरचं नातं आहे, आपलं आपुलकीचं नातं आहे. त्या आपुलकीच्या नात्याने आणि त्या पोडगिनीत तुम्हाला सांगतोय, नवी मुंबईला कार्य हे दिबा पाटलांचं आहे आणि त्या एअरपोर्टला दिबा पाटलांचंच नाव लागलं पाहिजे. तुमच्या तीर्थरूपांबरोबर जी तुम्हाला आस्था आहे तीच आस्था आम्हाला सुद्धा आहे. त्यांचं नाव तुम्ही सिंधुदुर्गाच्या एअरपोर्टला द्यावं. तुम्ही पुण्याच्या पुण्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट तर झालेलं आहे, तिकडे अजूनपर्यंत नाव नाही दिलेलं आहे. त्या तिकडे सिंधुदुर्गचा एअरपोर्ट आहे, तिकडच्या दोन्ही एअरपोर्टला दोन्ही ठिकाणी नावं दिलं. ऑप्शन दिले. जे नेते बोलतात नाही ना विरोध करत, आम्ही विरोध नाही करत, आम्ही ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे. ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे. ऑप्शन दिलं आहे आम्ही तुम्हाला. आणि असं नाही आहे, आगरी कोळी समाज हा पहिला अशिक्षित होता, भोळा होता, भोळा आजही आहे, आजही आहे, पण मूर्ख अजिबात नाही आणि अशिक्षित तर अजिबात नाही. संतोष पाटील दादांनी काहीतरी लिहिलेलं आहे, एक सेकंड. बाळासाहेब ठाकरे यांनी इच्छा होती की मुख्यमंत्री हा सेनेचा हो, ती पूर्ण झाली ना, मग आता भूमिपुत्रांचं अस्तित्व आणि अस्मिता मिटवायला लागले का. बरोबर संतोष दादा, तुमची कमेंट मला अतिशय खूप आवडली मला. तुमची बाळासाहेबांची इच्छा होती त्यांनी केली, पण बाळासाहेबांची इच्छा अशीही नव्हती की माझे सुपुत्रच मुख्यमंत्री व्हावे, मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा. बाळासाहेबांची अजून एक इच्छा होती की पंतप्रधान हा मराठी माणूस बसावा, आणि ही व्यक्त त्यांनी खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर केलेली होती. त्यांची इच्छा ती होती. ती इच्छा पूर्ण होते की नाही आता फक्त मला माझ्या हयातीमध्ये दिसतंय की नाही मला ते बघायचं आहे. जर का असे वागले काही नेत्यांच्या जीवावरती तर मला नाही वाटत ती इच्छा पूर्ण होईल. मुख्यमंत्री तुम्ही मिळवला, बाळासाहेबांची अशी इच्छा कुठेच नव्हती की कुठच्या एअरपोर्टला माझं नाव द्यावं किंवा नवी मुंबईला एअरपोर्ट आहे तिकडे दिबा पाटलांचं नाव वगळून किंवा त्यांना डावलून माझं नाव द्यावं, अशी इच्छा कुठे नव्हती. आता मध्यंतरी कोणतरी एक लाईव्ह होता, शिवसेनेचाच नेता होता, कुठचा होता, आय थिंक सो पनवेलच्या इकडचा होता का काय होता, त्याच्या लाईव्हमध्ये तो काय बडबडतोय हे त्याला माहिती नव्हतं. कधी बोलतो ते तिथे दिबा पाटलांचं नाव यायला पाहिजे, कधी बोलतो ते तिकडे दिबा पाटलांचं आणि बाळासाहेबांचंच नाव यायला पाहिजे. अरे नक्की काय तू दारू पिऊन लाईव्ह आलेला का. आणि नंतर काय बोलतो, दिबा पाटलांच्या मैत्याला किती लोक होती, त्यांचं मैत्र आहे त्या दिवशी दहन केलं. अरे आम्ही हिंदू संस्कृती पाळणारी माणसं होतो, हिंदू संस्कृतीच्या दृष्टिकोनाने जो माणूस ज्या दिवशी वारला त्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार केलं. प्रॉपर्टीच्या सेटलमेंट करण्यासाठी 2-2 दिवस आम्ही तिथे मैत सांभाळून नव्हतं ठेवलेलं.
आणि माणसाच्या मैत्याला किती माणसं आली त्याच्यावरून त्याची ख्याती न ठरत. त्या माणसाच्या प्रती आज आम्ही जे झटतोय ना, ही त्यांच्या प्रती खरी आमची श्रद्धांजली आहे. ही भूमिपुत्रांची श्रद्धांजली आहे. आज प्रत्येक भूमिपुत्र जो सज्ज आहे, प्रत्येकाच्या मुखी आहे की विमानतळाला नाव हे दिवा पाटील साहेबांचंच यावं, विमानतळाला नाव हे दिवा पाटील साहेबांचंच यावं, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिवा पाटलांच्या नावानेच व्हावं आणि ते नामकरण व्हावं. फेरबदल नाही, फेरबदल नाही. आणि हा ठराव सिडकोमध्ये झालेला आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टचे निर्णय केंद्रात होतात, केंद्रात होतात. संगीता शिंदेनी काढलेलं, ज्या नेत्यांनी समाजासाठी आयुष्यभर काम केले त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे आणि मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही बोलता ते योग्य आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद ताई, खूप खूप आभार तुमच्या या कमेंटसाठी, खूप खूप आभार. ज्या नेत्यांनी जिथे कार्य केलं त्या नेत्याचं तिथे नाव नसेल लागत तर मला सांगा काय उपयोग आहे, काय उपयोग आहे. आज आम्हाला रेमडेसिवीर भेटत नाही, केंद्राकडे मागणी केली. आम्हाला ऑक्सिजन भेटत नाही, आम्ही केंद्राकडे मागणी केली. आम्हाला बेड भेटत नाही, आम्ही केंद्राकडे मागणी केली. आम्हाला अमुक भेटत नाही, आम्ही केंद्राकडे मागणी केली. केंद्र आम्हाला पैसे पाठवत, GSTचे पैसे आमच्यापर्यंत पोचलेच नाही. ठाणे महानगरपालिकेचे किंवा इतर महानगरपालिकेचे आम्ही पगार देऊ शकत. माझा मागच्या लॉकडाऊनमध्ये ईमेल होता, काही विकास कामं सध्या तुर्तास थांबवा, तो निधी कोविडच्या परिस्थितीमध्ये वापरा. मुळात मी आता ठाणे महानगरपालिकेवरतीच बोलतो. तिथे पत्र टाकलं ना, त्या पत्राला कोण भीक नाही घालत, कोणीही टाकून दे. तिथे काय भ्रष्टाचार आहे ना, त्या येत्या काळामध्ये ना उघडपणे असा दिसणार आहे, एक एक अधिकाराला असा बमकवणार आहे ना संविधानिक मार्गाने. लक्ष ठेवून बघा, असा बमकवणार आहे ना. आजही सांगतोय, जर का जेवढ्या आगरी, कोळी, शेतकरी आणि भूमिपुत्र समाजातले जेवढे नगरसेवक, आमदार, खासदार जेवढे कोणी आहेत, जे कोणी आहेत, त्यांनी यांच्या भूलथापानं जाऊ नका. तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही निवडून येता तुमच्या जीवावरती, तुमच्या पैशावरती, तुमच्या हितसंबंधांच्या आणि तुमच्या जवळीक नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळांच्या जीवावरती. तुम्ही त्या पक्षाच्या जीवावरती निवडून येत नाही. हे तुमचीच भूमिका आहे. मला कित्येक लोक बोलले, मी स्वतः आगरी समाजातला आहे, आगरी समाजाच्या बाबतीत मी 8-10 वर्ष कामं करतोय. मला एक कमीत कमी 8 ते 10 नगरसेवक बोललेत की आम्ही आगरी कोळ्यांच्या समाजाच्या मतांवरती निवडून येत नाही, आम्ही आमच्या जीवावरती निवडून. चॅलेंज दिला तुला. जे मला बोललेत ना त्यांनाही माहिती आहे आणि मी कोणाला उद्देशून बोलतो त्यालाही माहिती आहे. चॅलेंज दिला, अपक्ष उभा राहा, निवडून येऊन दाखव. तुझ्या साहेबाची मक्तेदारी पण तुझ्यावरती नसेल. आपल्याला देवाने एक संधी दिली आहे, ती संधी घ्यायची की नाही घ्यायची हे त्याच्यावरती मी आता भाष्य करतो. संधी द्यायची की नाही द्यायची. भूमिपुत्रांची अस्मिता, आगरी कोळ्यांची अस्मिता, स्थानिक लोकनेत्यांची अस्मिता ही जपायची असेल तर प्रत्येक हा युवक तर याच्यावरती अग्रेसर आहेच. अनेक जण, प्रत्येक संघटना अग्रेसर आहे. ते त्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करतात. मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, आत्तापर्यंत ज्याने कोणी काही निवेदनं माझ्याकडे आहेत आणि काही निवेदन आहेत तरी डबल आली तरी चालतील. माझा व्हॉट्सअप नंबर खालती डिस्प्लेड आहे या लाईव्हवरती, तर त्याच्यावरती मला कृपया ज्यांनी पत्र पाठवलेले आहेत ते पत्र पाठवा. त्या पत्रांचं एक वेगळं कॅम्पेनिंग स्टार्ट करूया पण आपण या लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाय हुक और क्रूक आणण्याचा प्रयत्न 100% करणार. मला प्रयत्न शब्द वापरायला बघतोय कारण का जे सत्तेत बसलेले सभागृहातले जे नेते आहेत ते त्यांच्या साहेबांचे पट्टे घालून बसतात. पट्टे, आता मला काय बोलायचं ते समजून. तो पट्टा घालणारा पण बाबा खंडोबाचा श्वान आहे, पण इथे तर काय वेगळेच पट्टे. भूमिपुत्रांची अस्मिता आपली जर का काही गोष्टी जपायच्या असतील, तुम्हाला संधी मिळाली नाही. मी ठाण्यातल्या नगरसेवकांना सांगेन, ठाण्यातल्या काही आमदारांना सांगेन, कल्याण डोंबिवलीमधले पण आमदार नगरसेवक दोन्ही, मीरा भाईंदर, नवी मुंबई, मुंबई, सगळे संपूर्ण महाराष्ट्र,
संपूर्ण देशभर सगळ्यांना सांगितलं, शेतकऱ्यांच्यासाठी ज्यांनी जो न्याय आणला 12.5%चा, कुल कायद्याचे जे जनक आहेत त्या नेत्यासाठी जर का तुम्हाला जरा तरी अस्मिता असेल तर तुम्ही पुढाकार घ्या, आम्हाला सामील व्हा. मी संपूर्ण मराठा समाजातल्या लोकांना सांगितलं, तुमच्या बाबतीत फक्त तुमचा खेळखंड करण्यात आलेला. तुम्ही केलं एक मराठा लाख मराठा, खरंच तुमचं कार्य वाकडण्याजोगीच होते, पण तुमच्या पाठीमध्ये जो चाव्या हलवणारा होता ते आज गप्प काय, याचा विचार तुम्ही करा. कारण का त्यालाही माहिती होतं आरक्षण देता येणार नाही, मलाही माहिती होतं, कारण का माझ्याकडे आमच्याच एका सहकार्यांनी मला ते पूर्ण सायटेशन दिलेले आहेत की संविधानामध्ये किती फेरबदल करावा. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की OBCमध्ये तुम्हाला टाकलं, OBCमध्ये टाकलं की म्हणजे 2 जण भांडत बसतील, आपलं राजकारण होतं. इथे फक्त राजकारण झालं, समाजकारण कोण नाही करत. मी जर सांगितलं, जो पहिला रेशो होता 80% समाजकारण 20% राजकारण, आणि आजच्या तारखेला मी सांगेन 2% पण समाजकारण नाही आहे. शिवसेना 2% पण समाजकारण नाही आहे. इथे फक्त आणि फक्त म्हणजे सत्तेची मुजोरीचं राजकारण चालू. कसं आहे, एक ठराविक भागामध्ये मला आडवं येणारा कोणी नाही आहे, आडवं येणारा कोणी नाही आहे, म्हणून ही मुजोरी चालू आहे, म्हणून ही मुजोरी चालू आहे. त्याच्यासाठी मी सांगतो तयार व्हा. युवकांनी मी खास करून सांगेन, युवक युवतींना मी सांगेन की आता तुम्ही पुढाकार घ्या. ठीक आहे, तुम्ही तुमचं प्रोफेशनल लाईफ हँडल करा, तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ हँडल करा, पण ज्या समाजात किंवा ज्या सिस्टममध्ये आपण वावरतो आहे त्या ठिकाणी जिथे चुकीचं होत असेल ना, तिथे आवाज उठवायला सुरुवात करा. ज्या दिवशी नागरिक म्हणून तुम्ही आवाज उठवाल ना, हा कुठचा साहेब वगैरे राहणार नाही. संतोष पाटील यांनी काय सांगितलं पुन्हा, येथील लोकप्रतिनिधींचा बाप शिवसेना आहे, त्यांचा बापूस भूमिपुत्र नव्हता. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तर तुमच्या सगळ्या कमेंट वाकण्यात होतीच. त्याचा बाप भूमिपुत्र नव्हता, त्याचा बाप शिवसेनेचा कुठचा तरी नेता होता. बरोबर आहे. मी हे पण सांगतो, ज्या दिवशी तुम्ही माराल तुमच्या मैताला आहे ना 4 खांदे द्यायला तुमच्या समाजातलाच माणूस असणार, आणि तुमचा जो साहेब असेल ना तो तिथे येऊन फक्त 4 मिनटं भाषण करेल स्मशानामध्ये आणि निघून जाईल. बाकी 13 दिवस आहेत ना तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातले आणि तुमच्या समाजातलीच लोक असतात, तुमच्या समाजातलीच लोक असतात आणि तुमचे नातेवाईकच असतात. आयुष्यभर साहेब 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 केलं, काय केलं साहेबांनी? हातात काय दिला? बाबाजीचा. निर्णय मी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती समजा, आव्हान समजा किंवा चॅलेंज समजा, मी तर सरळ माझ्या भाषेमध्ये चॅलेंजच म्हणतो. करा भूमिका स्पष्ट, येस ऑर नो मध्ये, येस ऑर नो. मला फक्त एका तरी भूमिपुत्र नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार जो काय असेल त्यांनी माझ्याकडे एक गोष्ट अशी घेऊन यावी की ज्याने सद्यस्थितीमध्ये त्यांनी आगरी कोळी किंवा तत्सम त्या समाजातल्या तेळी भंडारी असतील किंवा भूमिपुत्र असतील त्यांच्यासाठी असं कुठलं मोठं विधायक त्यांनी पास करून आणलं महानगरपालिकेमध्ये, विधानसभेमध्ये किंवा पार्लिमेंटमध्ये. असं मोठं विधायक एकानेही नाही आणलं. यांची धोरणं काय, पुढच्या 25 वर्षाचा विकास. आमच्याकडे आम्ही तुम्हाला 250 वर्षाचा विकास देतो. आज इंग्रजांनी बांधलेले पूल अजूनपर्यंत उभे आहेत आमच्या कळव्यातलं. त्याच्या बाजूचं ना या खरंच सांगतो ते गोरे इंग्रज बरोबर होते, चांगले होते, तेच चांगलं राज्य करू शकले. हे काळे इंग्रज जे बसलेत ना आपल्या माथ्यावरती, त्यांच्यानी सध्या त्यांचा एक पूल नाही धडकला. तो इंग्रजकालीन पूल टिकेल, पण तो नवीन बांधलेली पूल आहे. आत्ता पण 4 पुलं चालू आहेत, ती पडतील पण तो नाही पडणार. आता तो पडत नाही आहे म्हणून तो पडावा म्हणून काय करतात, त्याच्यावरती जी निवडुंग किंवा जंगली झाडं आली आहेत पिंपळाची ती वाढवत आहेत म्हणजे जेणेकरून तो अजून ढाच्यावर. अरे पण मूर्खानो, तो गूळ चण्यानी आणि गूळ चुन्यानी आणि दगडांनी बांधलेला आहे. गूळ चुन्याचा बांधकामाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? बिल्डर असाल ना तुम्ही, तुम्हाला तर इलिगल बिल्डिंगच बांधायची माहिती, आणि काही लोक लिगल बांधत असतात. अरे पैसा करून काय करणार आहे तुम्ही? मेल्यानंतर पण तुमच्या
अंत्यसंस्काराला तेवढाच पैसा लागतो जो इतर एक सर्वसामान्य माणसाच्या लागतो. कोविडमध्ये तर असे कितीतरी लोक गेले जे माहिताला पण कोण गेले नाही. हे पापाचे भोग आहेत, तुमच्या कर्माची भोगं तुम्हाला भोग येत आहेत. अपकमिंग टायमामध्ये तुमचे भोग येणार आहेत कर्माचे प्रत्येकाला. कुठलं विधायक, मला कमेंटद्वारे कोणाकडनं तरी यावं अपेक्षा आहे की कुठच्या नेत्यांनी असं विधायक सभागृहात मांडलं आणि तो चांगला झाला, त्याच्यामध्ये आजच्या तारखेला वाहवा होते. एक तरी यावं, एक तरी कमेंटमध्ये. असं कोणतं विधायक आहे ज्या आग्र्या गोळ्यांच्या जमिनी घेतल्या, ज्या आग्र्या गोळ्यांचा समुद्र घेतला, त्या आग्र्या गोळ्यांच्या सद्यस्थितीमधले आणि मागच्या 15 वर्षातले आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्यांनी कुठलं असं चांगलं विधायक आणलं? कुठचं की जेणेकरून संपूर्ण आगरी कोळीत नाही तर संपूर्ण समाजासाठी तो विधायक एक वाकणण्याजोगीच आहे. म्हणजे जसं 12.5% दिवा पाटलांनी आणलं, परत त्याच्यानंतर त्याच्या अगोदर नारायण नागू पाटील साहेबांनी कशी त्याची जमीन राहील त्याचं जर असं विधायक आणलं. असं कुठलं विधायक आणलं ते मला सांगा. एकही नाही. संधी आलेली आहे. आपण जवळजवळ 1 तास तरी याच्यावरती लाईव्ह आहोत. आपण याच्यावरती आता थोड्या वेळात रजा घेऊया. तरी मी काही लोकांना विनंती करतो की काय चर्चा करायची ज्याला आपण करू शकतो नेक्स्ट 5 मिनिटमध्ये. 9 वाजलेले आहेत, आपण 9:10पर्यंत लाईव्ह सेशन कंटिन्यू करूया. माझं कुठे अजून काय बोलण्यामध्ये चुकी होत असेल तर मला ती निदर्शनात आणून द्यावी, जेणेकरून भविष्यात मला ती दुरुस्त करता येऊ शकते. याच्यामध्ये मी एक सांगतो, या इंटरनॅशनल रिपोर्टला दिबा पाटलांच्या नावासाठी हा निशाण मात्र फुल त्याच्या बाजूने त्याच्या परीने जेवढं काय करता येईल ते करा. संविधानिक पद्धत, सोशल मीडिया, रस्त्यावरती उतरण्याची वेळ आहे रस्त्यावरती उतरणार, रक्त सांडण्याची वेळ आली सांडण्याची वेळ, वीरगती द्यायची असेल तर वीरगती पण द्या. माझ्याबरोबर अशी किती जण असतील भूमिपुत्र, त्यांनी निदान थम्सअप तरी देऊन टाकावं. मला हे करावं, थम्सअप बरोबर सांगायचं की या 4 भूमिकेमध्ये त्यांचा सहभाग कसा असेल. संविधानिक पद्धत आहे, सोशल मीडिया पद्धत आहे, त्याच्यानंतर रस्त्यावरती मोर्चे बांधण्याची पद्धत आहे. मोर्चे सध्या निघू शकत नाही आहेत याची पूर्ण जाणीव आहे, म्हणून त्यांनी आत्ता तो विधायक मंजूर करून दिला. त्याच्यानंतर वीरगती पाहू. चला मी विचारतोय काही जे कोण लाईव्ह बघत असतील, फार कमी जण दिसत आहेत मला आता, कारण का काही लोकांनी जेवणाची वगैरे पण वेळ झाली आहे. मला आतुरता असेल की त्या कमेंट्स नंतर जे कोणी व्हिडिओज बघतील ते. पण एक सांगतो, सगळे जे आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत, काही लोकप्रतिनिधी तर ऑलरेडी आहेत, त्यांची जासईला मिटिंग झाली. खास करून मी काही लोकांची नावं घेईन. जे डी ताटेल साहेब, त्याच्यानंतर PC पाटील साहेब, दशरथदादा साहेब, दशरथदादा पाटील, संतोष केणी साहेब, मयुरेश कोटकर, जे लोकप्रतिनिधी आहेत पण समाजप्रतिनिधी आहेत. असे असंख्य लोक आज तिकडे मिटिंगला होते जासईला, आणि प्रत्येक तिथे काय, आणि बरेचसे युवक वर्ग खूप होता. आनंद वाटला. मी नव्हतो गेलो, पण मला काही व्हिडिओज आले, काही फोटोज आले. तर माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आता येणार वेळ गेलेली नाही आहे अजूनपर्यंत. आपल्या अस्मिता जपण्याचं आणि अस्मिता जोपासण्याची आपल्याकडे संधी आहे. तर नगरसेवकांनो, आमदारांनो, खासदारांनो, आगरी कोळी समाजातले, भूमिपुत्र समाजातले जे कोणी असतील, शेतकरी समाजातले सगळीजण, त्यांना एक विनंती आहे, असेल ना थोडीशी, तर आपल्या नेत्यासाठी करा. तुमचा साहेब हा स्वतः साहेब आहे, तुम्हाला शेठ बोलतोय आणि कुठे डेट टाकतो ते विचार करा. एक आपण अजून 2 मिनटं वाट बघूया, कोणाचे काही कमेंट्स वगैरे असतील. मी पुन्हा एकदा ज्यांचे कमेंट्स आले त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. सागर पाटील दादा वाघबीळ, कुंदन म्हात्रे दादा कळवा, मनोज ठाकूर दादा कळवा, दत्ता गाडगे, सिद्धेश साळवी, दत्ता गाडगे, केतन पाटील, संगीताताई, त्यांच्या कमेंट्सवरती मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धीरज कालेकर दादा, चुनावट्टी, हरेश पंढरीनाथ ठाकूर, संतोषदादा पाटील, तुमच्या कमेंटसाठी मी सुद्धा एक आभार व्यक्त करतो. तुम्ही ज्या काय कमेंट्स टाकल्या त्या खूप चांगल्या आहेत. राजाराम पाटील साहेब, तुमचंही स्वागत आहे, तुमच्या शुभेच्छा मनापासून स्वीकार. अजून कोणाचं काय असेल तर आपण एक
रजा घेऊया आणि प्रत्येकाच्या माध्यमातून एक विनंती आहे, ज्यांनी कोणी जे लेटर्स टाकलेले आहेत, जी मागणीची म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव यावं, त्या संदर्भात जे काय पत्रव्यवहार असतील माझ्या व्हॉट्सअपवरती कृपया पाठवा, किंवा मी माझं थोड्या वेळाने डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं ईमेल आय डी मेन्शन करेन किंवा कमेंटमध्ये टाकेन. नाही माझं मी डिक्लेअर करतो माझं ईमेल आय डी nishu2311@gmail.com nishu2311@gmail.com याच्यावरती तुम्ही जे काय पत्रव्यवहार केलेले आहेत ते पत्रव्यवहार मला त्याची एक OC कॉपी मला पाठवावी. OC कॉपी असेल तर बरोबर मला त्याचा पाठपुरावा करायला इझी पडेल. म्हणजे मंत्रालयात आपले काही आहेत इथं संबंधित, ते व्यक्तिगत मंत्रालयात आजही जातात आणि ते त्यांच्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरावा करू शकतो. परत नंतर काही लोकांना आव्हान असंही आहे, तुमच्या स्तरावरती जिथे कुठे काय सह्यांची मोहीम घेता येईल ती सह्यांची मोहीम घ्या की या संदर्भामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने घरात जर का तुमचे 10 सदस्य असतील तर 10 सदस्यांचे 10 निवेदनं जाऊन दे मुख्यमंत्र्यांना, नरेंद्र मोदींना पोस्टाने पाठवू शकतात. हार्डली खर्च आहे, हार्डली खर्च. त्याच्यानंतर अजून एक विनंती आहे की पोस्टकार्ड कॅम्पेन प्रत्येक गावातनं मी काही उत्स्फूर्त समाजसेवक समाजातले काही लोकांना आणि प्रत्येक घरातील व्यक्तींना विनंती करतो की एका पोस्टकार्डवरती जरा लिहून दिलं ना, प्रति नरेंद्र मोदी साहेब, उद्धव ठाकरे साहेब, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावे, ही तुम्हाला प्रांजळ विनंती, आपला विश्वास. हे पोस्टकार्डवरती एवढं लिहून जरी पाठवून दिलं ना तरी इनफ. एक साध्या कागदावरती लिहून पाठवलं तरी चालेल. तुम्ही पाठवलं त्याची एक कॉपी मला पाठवा, एक कॉपी पाठवा. त्याचं संकलन असेल आणि त्याचा पाठपुरावा आमच्याकडनं राहील. तुर्तास आपण इथे रजा घेऊया. 1 तास आपण बोललो आहे. जे कोण ऑनलाईन होते त्या सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. ज्यांनी कमेंट केले त्यांचे खूप खूप आभार आणि ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छा स्वीकार आणि त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण या लाईव्ह सेशनचा आपण इथे समारोप करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी, जय भूमिपुत्र. आणि दिवा पाटील साहेबांना माझं खूप खूप अभिवादन.